हॅलो एव्हरीवन. आज आपण SY BCom कॉर्पोरेट अकाउंटिंग सेमिस्टर 4 या सब्जेक्टमधील युनिट नंबर 2 होल्डिंग कंपनीज इलिस्ट्रेशन नंबर 2 पेज नंबर 2.32 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. ऑन द 1st October 2024 यस लिमिटेड परचेस्ड 5,500 shares of ₹10 each fully paid up in W Limited for ₹10 each. आता हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. सेंटेन्सेस खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यावरून तुम्हाला कळणार आहे कोणत्या कंपनीनं कोणत्या कंपनीला ॲक्वायर केलेलं आहे, म्हणजे होल्डिंग कंपनी कोणती आणि सबसिडरी कंपनी कोणती, कोणत्या तारखेला ॲक्वायर केलेलं आहे आणि किती शेअर्स ॲक्वायर केलेले आहेत. तर आता इथं बघा 1 ऑक्टोबर 2024ला ॲक्वायर केलं आहे, म्हणजे ही ॲक्वायरची डेट आहे. खूप इम्पॉर्टंट डेट आहे. पुढं सांगितलेलं आहे परचेस 5,500 शेअर्स ऑफ ₹10 इच. 5,500 शेअर्स 10 रुपयाला त्यांनी काय केलेले आहेत, परचेस केलेले आहेत. फुल्ली पेड इन W लिमिटेड फॉर 20 इच, म्हणजे W लिमिटेडनं 20ला एक शेअर्स म्हणजे 20ची व्हॅल्यू होती, त्यांनी 10 रुपीजला ॲक्वायर केलेलं आहे. हे लक्षात ठेवा. तर कुणी ॲक्वायर केलं, यस लिमिटेडनं ॲक्वायर केलं. म्हणजे यस लिमिटेड इज अ होल्डिंग कंपनी. इन W लिमिटेड लिहिलं आहे, पेड इन W लिमिटेड, फुल्ली पेड इन W लिमिटेड. तर W लिमिटेड, आता नेहमी इथं वाक्य नीट बघायचं. यस लिमिटेड परचेस्ड लिहिलं आहे, म्हणजे यस लिमिटेडनं परचेस केले, म्हणजे ही यस लिमिटेड ही ॲक्वायर करणारी कंपनी आहे. नंबर ऑफ शेअर्स आहेत 5,500, एक शेअर्स 10 रुपयाला. ऑफ लिहिलं आहे म्हणजे 10 रुपयाला. इन W लिमिटेड, W लिमिटेडचा शेअर्स यस लिमिटेडनं परचेस केला, म्हणजे यस लिमिटेड इज अ होल्डिंग कंपनी अँड W लिमिटेड इज अ सबसिडरी कंपनी. पुढं सांगितलेलं आहे ॲट दॅट टाईम, म्हणजे ज्यावेळेस हे झालेलं आहे, होल्डिंग कंपनीनं ह्या कंपनीला ॲक्वायर केलं, त्यावेळेस इट वॉज एस्टिमेटेड दॅट द टॅन्जिबल ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑफ W लिमिटेड माय टूक बुक व्हॅल्युएशन एक्सेप्ट द बिल्डिंग विच वेअर अंडर व्हॅल्यूड बाय 25,000. आता अंडर व्हॅल्यूडला अंडरलाईन करून ठेवा. अंडर व्हॅल्यू म्हणजे काय, तर तिथं लिहून ठेवा ती ॲप्रिशिएट झालेली आहे, म्हणजे वाढ झालेली आहे 25,000 रुपयांनी लँड अँड बिल्डिंगमध्ये. म्हणजे जेव्हा त्यांनी होल्डिंग कंपनीनं सबसिडरी कंपनीला ॲक्वायर केलं, तेव्हा त्यांच्या ॲसेट्स अँड लायबिलिटीज चं बुक व्हॅल्युएशन सांगितलेलं आहे. बुक व्हॅल्यूच आहे, बट जी बिल्डिंग आहे त्याची व्हॅल्यू 25,000नी वाढलेली आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे. तर हे पण एक लक्षात ठेवायचं आहे की बिल्डिंगची व्हॅल्यू 25,000नी इन्क्रीज झालेली आहे. तर ही व्हॅल्यू बॅलन्स शीटला पण येणार आहे आणि आपण वर्किंग नोट करणार आहे. कॅपिटल प्रॉफिटच्या वर्किंग नोटमध्ये ही व्हॅल्यू तुमची ॲड होणार आहे, कारण अंडर व्हॅल्युएशन म्हणजे ॲप्रिसिएशन झालेलं आहे किंवा वाढ झालेली आहे, इन्क्रीज झालेली आहे बिल्डिंग. Each company prepare a balance sheet as on 31st March 2025 which can be condensed as follows. म्हणजे आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर दोन कंपन्या आहेत, एक होल्डिंग कंपनी आणि दुसरी आहे सबसिडरी कंपनी. त्यांची बॅलन्स शीट ही तारीख लक्षात ठेवायची. 31 मार्च 2025ची तुम्हाला इथं तारीख दिलेली आहे, बॅलन्स शीट दिलेली आहे. शेअर कॅपिटल आहे इश्यूड, सबस्क्राईब अँड पेड अप कॅपिटल यस लिमिटेडचं आहे, W लिमिटेडचं आहे. यस लिमिटेड इज अ होल्डिंग, W लिमिटेड इज अ सबसिडरी कंपनी. जर्नल रिझर्व आहे 1 एप्रिल 2024. ही तारीख नीट बघायची आहे, म्हणजे हे तुम्हाला मी वर्किंग नोट करून दाखवणारच आहे. तर हे जो जर्नल रिझर्व आहे, क्रेडिटर्स आहे, प्रॉफिट अँड लॉस आहे 1 एप्रिल 2024चा आहे, आणि परत प्रॉफिट फॉर द इयर लिहिलं आहे, म्हणजे ह्या 31 मार्च 2025चा प्रॉफिट दिलेला आहे. करंट इयरचा एवढा आहे यसचा आणि एवढा आहे Wचा. हे तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली. काळजीपूर्वक बॅलन्स शीट रीड करायची, तारखा नीट लक्षात ठेवायच्या, डेट खूप इम्पॉर्टंट आहे. बिल्डिंग आहे यस लिमिटेड आणि W लिमिटेडची. इन्व्हेंटरीज म्हणजे स्टॉक आहे दोघांचा. डेटर्स आहेत दोघांचे. शेअर्स इन W लिमिटेड ही एक अमाऊंट लक्षात ठेवायची आहे, कारण हे जेव्हा तुम्ही वर्किंग नोट करणार आहात तिथं ही अमाऊंट तुमची जाणार आहे. म्हणजे कुठली तुम्ही गुडविलची वर्किंग नोट कराल ना, तेव्हा ह्याला कॉस्ट ऑफ शेअर्स असं म्हटलं जातं. तर हे तिथे येणार आहे 1,10,000. हे लक्षात ठेवा. आणि पुढे लिहिलं आहे द डेटर्स ऑफ यस लिमिटेड इन्क्लूड ₹5,000 ड्यू फ्रॉम W लिमिटेड. W लिमिटेडकडून ड्यू होतं, म्हणजे W लिमिटेड देणार होती यस लिमिटेडला 5,000 रुपीज, ते इन्क्लूड आहेत यस लिमिटेडच्या डेटर्समध्ये. आता तुम्हाला काय करायचं आहे, फक्त एक वाक्य लक्षात ठेवायचं आहे. इन्क्लूड म्हणलं की तुम्हाला लेस करायचं आहे. कशामध्ये इन्क्लूड झालं आहे, तर डेटर्समध्ये. मग डेटर्समधून पण लेस करायचं आहे आणि
क्रेडिटर्समधून पण लेस करायचं आहे तर ह्याला तुम्ही स्टार करून ठेवा, डेटर्सला आणि क्रेडिटर्सला, आणि बिल्डिंगला पण स्टार करून ठेवा कारण बिल्डिंग तुमची अंडर व्हॅल्युएशन झालेली आहे, म्हणजे वाढ झालेली आहे तुमच्या बिल्डिंगमध्ये. बिल्डिंगला एक स्टार केला. डेटर्स आणि क्रेडिटर्स, कारण इथं सांगितलं आहे डेटर्समध्ये 5,000 रुपीज इन्क्लूड झालेत. याचा अर्थ एक देणारे आहे कंपनीने, एक घेणारे आहे, म्हणजे देणाऱ्या कंपनीचे आता ती देणार नाही म्हणून लेस करायचं आहे, आणि जी कंपनीला मिळणार होते तिला मिळणार नाही म्हणून आपण ते लेस करायचे आहेत. तर आता हे फक्त इन्क्लूड शब्द आला की लक्षात ठेवायचं, लेस करायचं आहे बट दोन्ही साईडला, कारण एक देणारे आणि एक घेणारे आहे. डेटर्स म्हणजे कस्टमर आहे आणि क्रेडिटर्स म्हणजे सप्लायर आहे. हा विक्रेता आहे आणि हे आपण विकलेला माल आहे, आपला कस्टमर आहे, ह्याच्याकडून पैसे मिळणार होते. तर आता तुम्ही ह्याचा डीपमध्ये लक्षात नका ठेवू, फक्त इन्क्लूड म्हणलं की लेस करायचं आहे बट दोन्ही साईडला, ॲसेटला पण आणि लायबिलिटीला पण, दोन्हीकडं पण. प्रिपेअर कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2025 शो युअर कॉन्सॉलिडेटेड वर्किंग क्लिअरली. तुम्हाला कॉन्सॉलिडेशन वर्किंग पण क्लिअरली करायचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. ही इन्फॉर्मेशनवरून आपण काय करणार आहोत, वर्किंग नोट तयार करणार आहोत. पहिली वर्किंग नोट ह्या सेंटेन्सेसवरून होणार आहे. ऑन 1 ऑक्टोबर 2025 यस लिमिटेड परचेस 5,500 शेअर्स ऑफ ₹10 each. आणि कुणाचे केले तर डब्ल्यू लिमिटेडचे. कुणी कुणाला ॲक्वायर केलं, कोणत्या तारखेला ॲक्वायर केलं ती तुमची पहिली वर्किंग नोट आहे. तुम्ही लिहिणार आहात यस लिमिटेड परचेस 5,500 शेअर्स ऑफ डब्ल्यू लिमिटेड ऑन 1 ऑक्टोबर 2025. मग इथं लिहिताना लिहायचं आहे. आता इथं नीट बघायचं कुणी ॲक्वायर केलं. तुम्ही आहे असं सेंटेन्सेस लिहिलं तरी चालेल. तुम्हाला जर काही वेगळं, इथं आपल्याला ह्या सेंटेन्सेसचा मिनिंग एवढाच आहे की तुम्हाला कळायला पाहिजे कोणत्या कंपनीनं कोणत्या कंपनीला ॲक्वायर केलं आणि कोणत्या तारखेला केलं आहे आणि किती शेअर्स केले. मग आहे तसं ॲज इट इज हे सेंटेन्सेस लिहिलं तुम्ही तरी चालेल 10 रुपीजपर्यंत. तर तुम्ही इथं आहे तसं पण लिहू शकता. मी असं पण लिहू शकते यस लिमिटेड परचेस 5,500 शेअर्स ऑफ ₹10 each. इथंच आहे, तुम्ही बघून पण लिहू शकता. आणि तारीख लिहायची किती आहे ती इथूनच लिहा. यस लिमिटेड परचेस्ड 5,500 हे नंबर ऑफ शेअर्स आहेत. शेअर्स ऑफ ₹10 each. हे 10 each नाही लिहिलं तरी चालेल. एवढे शेअर्स ऑन किती तारखेला तर ऑन 1 ऑक्टोबर 2024. ही तारीख खूप महत्त्वाची आहे. 1 ऑक्टोबर 2024ला त्या कंपनीला ॲक्वायर केलेलं आहे, लिहिलं. आता आपल्याला बघायचं आहे किती शेअर्स ॲक्वायर केले तर 5,500. आता इथं बघायचं तुमच्या डब्ल्यू लिमिटेडला त्यांचं शेअर कॅपिटल किती आहे तर 60,000. आता आपण वर्किंग नोट कशी करायची ते पण मी तुम्हाला सांगते. इथं बघा नीट क्वेश्चनमध्ये बघा बॅलन्स शीटला डब्ल्यू लिमिटेड. आता आपण सेकंड जी वर्किंग नोट करणार आहे मी तुम्हाला दुसऱ्या रेपवर पण दाखवणार आहे. तर थोडंसं मी अगोदर लिहून घेते. शेअर्स ऑफ यस लिमिटेड यस लिमिटेड इन डब्ल्यू लिमिटेड. डब्ल्यू लिमिटेड म्हणजे मध्ये त्यांचे किती शेअर्स आहेत तर फॉर्म्युला आहे शेअर्स ॲक्वायर बाय यस लिमिटेड आणि शेअर्स इश्यूड बाय डब्ल्यू लिमिटेड. इथं लिहायचं शेअर्स किंवा शेअर्स लिहिलं तरी चालेल कारण शेअर्स म्हणजे अनेक वचन येतं. शेअर्स ॲक्वायर्ड किंवा परचेस पण लिहू शकता. बाय कुणी ॲक्वायर्ड केलं तर यस लिमिटेड. डिवाइड बाय शेअर्स इश्यूड. ॲक्वायरच्या इथं इश्यूड लिहायचं. इश्यू म्हणजे विकायला काढले होते किंवा विकले होते. कुणी विकले होते तर डब्ल्यू लिमिटेडने, बाय डब्ल्यू लिमिटेड. तर आपल्याला इथं काय करायचं आहे फॉर्म्युला तर आपण लिहिला. आता आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचं आहे किती ॲक्वायर केले. तिथं सांगितले 5,500 ॲक्वायर लिहिले आपण. मग किती शेअर्स ॲक्वायर केले 5,500 शेअर्स ॲक्वायर केले. आता आपल्याला हे बघायचं इश्यू किती केलेले होते तर इश्यू बघा इथं आहे 60,000 डब्ल्यू लिमिटेडचं बघायचं आहे. मी इथं तुम्हाला कळावं म्हणून वर्किंग नोटमध्ये रेड पेनने लिहिणार आहे डब्ल्यू लिमिटेड. म्हणजे ही ज्या व्हॅल्यू आपण घेणार आहोत त्या डब्ल्यू लिमिटेडच्याच घेणार आहोत म्हणून मी लिहिलं डब्ल्यू लिमिटेड इथं. तर आता इथं डब्ल्यू लिमिटेडचाच विचार करायचा आहे. त्याचे शेअर्स होते 60,000. किती शेअर्स होते कॅपिटल होतं डब्ल्यू लिमिटेडचं. कॅपिटल लिहिते मी, कॅपिटल ऑफ डब्ल्यू लिमिटेड
डब्ल्यू लिमिटेडचं कॅपिटल होतं 60,000 रुपीज आहे, हे 60,000 रुपये. मग आपण नंबर ऑफ शेअर्स फाईंड कसं करतो, तर नंबर ऑफ शेअर्स SH म्हणजे शेअर्स, कॅपिटल किंवा अमाऊंट, हे कॅपिटल आहे किंवा त्याला आपण अमाऊंट पण म्हणू शकतो, डिवाइड बाय पर शेअर किंवा इच म्हणजे प्रत्येकी, इच शेअर, एक शेअर्स कितीला. तर आता आपण कुठं बघायचं आहे, कॅपिटल आपल्याला इथं क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे 60,000 हे कॅपिटल आहे किंवा अमाऊंट आहे, डिवाइड बाय इथं बघायचं त्यांचा शेअर्स कितीचा आहे, तर 10 रुपीज इच लिहिलं आहे, म्हणजे 10 रुपयाचा एक. तर ह्या झिरोला हा झिरो कट झाला, म्हणजे नंबर ऑफ शेअर्स किती आले, नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू 6,000. हे नंबर ऑफ शेअर्स आहेत म्हणून मी रुपीज नाही लिहिलं. एक किती शेअर्स ॲक्वायर केले, तर 6,000 शेअर्स ॲक्वायर केलेले इश्यूड केलेले आहेत. मग आपण इथं लिहिलं 6,000. ह्यांचा आपल्याला रेशो काढायचा आहे 5,500 डिवाइड बाय 6,000. तर मग तुम्ही कसं काढाल, ह्या 2 झिरोला हे 2 झिरो गेले, म्हणजे राहिलं काय, तर 55,000 आणि 60,000. आता इथं बघायचं ह्यांच्या वन्सच्या प्लेसवर किंवा युनिट प्लेसला 5 आणि 0 आहे, म्हणजे ह्या दोन्ही नंबर 5च्या टेबलमध्ये आहेत किंवा ह्या 2 नंबरला 5ने डिवाइड होतं. 5 1 जा 5, 5 1 जा 5, 5 1 जा 5, 5 2 जा 10, हा एक राहिलं, 5 2 जा 10, म्हणजे 11/12 हा रेशो आला. हे लक्षात ठेवा तुम्ही. हा आपण रेशो काढला. आपण इथं पण लिहिणार आहोत, तर इथं लिहिणार आहोत कसं लिहू मी, तर डायरेक्टली ते 11/12 हा रेशो आहे आपला. ही झाली तुमची वर्किंग नोट नंबर 2. आता आपल्याला काढायचं आहे महत्त्वाची वर्किंग नोट आहे स्टेटमेंट ऑफ कॅपिटल प्रॉफिट. 3 नंबरची वर्किंग नोट आहे. स्टेटमेंट ऑफ कॅपिटल प्रॉफिट किंवा लॉस, आपल्याला माहिती नाही, मी दोन्ही लिहिलं, प्रॉफिट और लॉस. तर आता इथं काय करायचं आहे, ही स्टेटमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. हे आपलं जी कंपनी सबसिडरी आहे तिचं येतं किंवा त्याला आपण मायनॉरिटी कंपनी पण म्हणतो. सबसिडरी कंपनीचं वर्किंग नोट होणार आहे ही, म्हणून मी इथं लिहिलं आहे डब्ल्यू लिमिटेड. हे तुम्ही पेपरमध्ये लिहायचं नाही, तुम्हाला समजावं म्हणून मी लिहिलं आहे. तर आता आपण काय करायचं आहे बघा, वर्किंग कसं, तर कंपनीचं इयर आपण पहिलं कॅल्क्युलेट करूया. इयर आहे त्यांचं, इयर बघा बॅलन्स शीटला लिहिलं आहे की 31 मार्च 2025ला इयर संपलं. आपण ही वर्ष संपल्यानंतर बॅलन्स शीट प्रिपेअर करतो आणि बॅलन्स शीटला इयर एंडिंग असतं. म्हणजे इयर कधी चालू झालं असेल आपलं, 1 एप्रिल 2024ला इयर चालू झालं. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. तर इथं सांगितलं आहे 1 ऑक्टोबर 2024. 1 ऑक्टोबर 2024ला त्यांनी कंपनी यस लिमिटेडनी डब्ल्यू लिमिटेडला ॲक्वायर केलं आहे. 1 ऑक्टोबर आहे म्हणजे इथपर्यंत ती स्वतंत्र कंपनी होती आणि 1 ऑक्टोबर नंतर तिला होल्डिंग कंपनीनं ॲक्वायर केलं आहे, परचेज केलं आहे. म्हणजे इथपर्यंत ती डब्ल्यू लिमिटेड ही स्वतंत्र कंपनी होती. ही वर्किंग नोट खूप महत्त्वाची आहे. डेट बघा, इयर संपेपर्यंत जायचं आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 येईल इथं. जानेवारी 2025, फेब आणि 31 मार्च 2025. आपल्याला इथं सांगितलं आहे की बॅलन्स शीट ह्या तारखेला दिलेली आहे, ह्या तारखेची बॅलन्स शीट, म्हणजे इयर तुमचं इथं संपलं. तर आता इथं काळजीपूर्वक बघायचं आहे, जो पण प्रॉफिट तुमच्या ह्या तारखेपासून म्हणजे सप्टेंबरपर्यंत 13 सप्टेंबरपर्यंतचा असेल तो तुमच्या कॅपिटल प्रॉफिटला येणार आहे. म्हणजे जे आपण ही 3rd नंबरची वर्किंग नोट काढतोय, तर जेवढा पण प्रॉफिट ॲक्वायर करायच्या अगोदरचा आहे तो सगळा प्रॉफिट आणि जर्नल रिझर्व आपल्याला इथं घ्यायचा आहे. तारीख नीट बघायची आहे. क्वेश्चन बघा नीट, क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे आपण नीट बघूया. इथं बघा जर्नल रिझर्व दिला आहे 1 एप्रिल 2024. बघा कुठला आहे, तर ह्या तारखेचं आहे. ॲक्वायर कधी केली, इथं केली. त्याच्या अगोदरचा जर्नल रिझर्व आहे कुठला आहे, मी इथं पाहिजे तर लिहिते तुम्हाला कळावं म्हणून. जर्नल रिझर्व ह्या तारखेचा आहे, अमाऊंट आहे त्याची, आणि आपण हे वर्किंग डब्ल्यू लिमिटेडचं करतोय हे लक्षात ठेवा. यस लिमिटेडला बघायचं नाही, म्हणजे सबसिडरी कंपनीचा विचार करतोय.
सबसिडरी कंपनीचा कॅपिटल प्रॉफिट काढतो. जर्नल रिझर्व होता 6000. परत प्रॉफिट अँड लॉस ह्याच तारखेचा आहे P&L. आणि जेव्हा पण तुमच्या लायबिलिटीला असेल तेव्हा समजून जायचं की तो प्रॉफिटच आहे. W लिमिटेडचा बघायचा आहे. प्रॉफिट आहे मला वाटतं आहे 8000. नीट अमाऊंट बघा 8000 इथपर्यंत बघा. ॲक्वायरच्या अगोदरचं आहे हे. आणि परत एक प्रॉफिट अँड लॉस दिलेला आहे, पूर्ण वर्षाचा दिला आहे इथला, म्हणजे 31 मार्चला किती दिलेला आहे तर 12,000 हा पूर्ण एका वर्षाचा प्रॉफिट आहे. आता इथं नीट समजून घ्या तुम्ही. बघा जर्नल रिझर्व ॲक्वायर करायच्या अगोदर, प्रॉफिट अँड लॉस ॲक्वायर करायच्या अगोदर, आणि हा जो प्रॉफिट आहे हा पूर्ण एका वर्षाचा आहे. मग काय करायचं आपण बघायचं कंपनी ॲक्वायर करायच्या अगोदर ती स्वतंत्र किती महिने होती. 1 2 3 4 5 6 महिने W लिमिटेड ही स्वतंत्र कंपनी होती. मग 6 मंथ, मग काय करायचं आहे 12,000 इंटू 6 मंथ डिवाइड बाय 12. एका वर्षात 12 महिने असतात. मग 6 महिन्याला किती प्रॉफिट आणि खालच्या 6 महिन्याला किती प्रॉफिट. 6 1 जा 6, 6 2 जा 12, 2 1 जा 2, 2 6 जा 12, 6,000 रुपयाला. तर 6,000 हा जो प्रॉफिट आला, हा प्रॉफिट तुम्ही काय करायचं आहे, हा जो 6,000 आहे तो इथं पण येईल 6,000 आणि इथला येईल तुमचा ह्या वर्षाचा म्हणजे ह्या महिन्याचा 6,000. असा मिळून टोटल आला 12,000. हे लक्षात घ्या. हे होतं 6,000 आणि हे आहे 6,000. म्हणजे टोटल प्रॉफिट होता 12,000. त्याला आपण 6 महिन्यामध्ये डिवाईड केला. 6 महिने काय घेतलं, कारण अक्वायर करायच्या अगोदर किंवा परचेस करायच्या अगोदर ती 6 महिने स्वतंत्र कंपनी होती, म्हणून आपण 12,000ला डिवाईड केलं इथं. किंवा तुम्ही 1/2 पण करू शकता, अर्ध. पण आपण काय करतो, एका वर्षात 12 महिने असतात, त्यातले 6 महिने, 6 महिन्याचा प्रॉफिट इथं ह्याला म्हणायचं आहे कॅपिटल प्रॉफिट. हे लक्षात ठेवा. मी इथं महत्त्वाची वर्किंग नोट करते. आणि ह्याला म्हणायचं आहे रेव्हेन्यू प्रॉफिट. रेव्हेन्यू प्रॉफिट 6,000 रुपये रेव्हेन्यू प्रॉफिट आहे, 6,000 रुपये कॅपिटल प्रॉफिट आहे. मग हे सगळं जे स्टेटमेंट कुठल्या येणार आहे, वर्किंग नोट नंबर 3. नाव आहे कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल प्रॉफिट किंवा लॉस. तर आपल्याला काय येतं आहे बघावं लागेल. आणि हे येणार आहे रेव्हेन्यू प्रॉफिट फाइंड करण्यासाठी 6,000 रुपये, 6,000 रुपये झालं. तर हे खूप महत्त्वाची वर्किंग नोट आहे. तर आपण काय करू, इथं आहे ना लिहून घेऊया. आता काय करायचं आहे, हा कंपनी ॲक्वायर होण्याच्या अगोदरचा जर्नल रिझर्व प्रॉफिट अँड लॉस फाइंड करायचा आहे. कॅपिटल प्रॉफिट म्हणजे कंपनी जेव्हा ही झालेली आहे, यस लिमिटेडला विकली गेलेली आहे किंवा यस लिमिटेडनं तिला परचेज केली, तेव्हा त्यांनी जी कॅपिटल होतं त्याच्यावर त्यांना प्रॉफिट किती झाला. कॅपिटल म्हणजे काय, तर ते सुरुवातीला कॅपिटल आणतात, त्याच्यातून ॲसेट परचेज करतात. ॲसेट परचेज केल्यानंतर प्रोडक्शन करतात. प्रोडक्शन विकून, गुड्स विकून जो त्यांना इन्कम चालू होतं तो त्यांचा प्रॉफिट असतो. मग ते प्रॉफिटमधून तो प्रॉफिट त्यांचा नेट प्रॉफिट असतो, तो वेगळा, तो रेव्हेन्यू प्रॉफिट म्हणतो आपण. मग त्या प्रॉफिटमधून थोडीशी अमाऊंट आपण काय करतो, रिझर्वमध्ये साठवून ठेवतो. म्हणजे जर काय आपल्यावर संकट आलं तर आपल्याला पैसे आपल्याकडे असायला पाहिजेत, म्हणून रिझर्व म्हणजे साठवून ठेवलेले पैसे असतात. आणि हा प्रॉफिट अँड लॉस इथं दिलेला आहे, हा प्रॉफिट अँड लॉस आणि हा प्रॉफिट अँड लॉस ह्या सगळ्याचा विचार करून म्हणजे त्यांचा टोटल कारण कॅपिटल म्हणजे काय, तर आपण ॲसेटमध्ये पैसे गुंतवलेत त्याच्यावर काहीतरी इन्कम झालं पाहिजे. जेव्हा एखादी मशीन घेतो, मशीन रन होते, मशीन चालल्यानंतर प्रोडक्शन होतं, प्रोडक्शन झाल्यानंतर आपण ते विकतो आणि विकून आपल्याला पैसे येतात, म्हणजे मग काय होतं, आपलं कॅपिटल प्रॉफिट होतो. तर पहिलं लिहायचं आहे इथं जर्नल रिझर्व. जर्नल रिझर्व तारीख दिलेली आहे ती पण लिहा, 1 एप्रिल 2024. जर्नल रिझर्व आहे बघा इथं 6,000 रुपीज, 6,000. त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे 2 नंबरला प्रॉफिट अँड लॉस. तो पण कधी ॲक्वायर करायच्या अगोदरचा प्रॉफिट अँड लॉस. आणि जेव्हा आपण लक्षात ठेवा लायबिलिटीला असेल ना तर तुमचा प्रॉफिट असेल, ॲसेटला असेल तर लॉस असेल. 1 एप्रिल किंवा त्याला लायबिलिटीला असेल तर डेबिट बॅलन्स पण म्हणतात, सॉरी क्रेडिट बॅलन्स पण म्हणतात. ह्या साईडला असेल तर क्रेडिट, ह्या साईडला असेल तर डेबिट बॅलन्स. डेबिट बॅलन्स म्हणजे लॉस, क्रेडिट बॅलन्स म्हणजे प्रॉफिट. अमाऊंट आहे 8,000. आणि आपण इथं वर्किंग केले, इथं प्रॉफिट अँड लॉस आहे 8,000.
बुकमध्ये पण दिलं आहे बघा आपल्याला. आणि आपण काय केलं, हे 12,000 रुपये टोटल प्रॉफिट होतं त्याला डिवाईड केलं, कारण इथं वर 6 महिने आहे, खाली 6 महिने, तर हे 6,000. तारीख लिहायची आहे. परत येणार आहे 3 ॲड प्रॉफिट अँड लॉस. परत प्रॉफिट अँड लॉस डबल नाव आलं, पण तारीख बदलणार आहे. मी इथं लिहिणार आहे, इथं बुकमध्ये लिहिलं आहे बघा. काय लिहिलं आहे, इयर 2024-25 म्हणजे करंट इयरचं आहे 6,000. आता आपला झाला. आता ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. इथं सांगितलं आहे अंडर व्हॅल्युएशन, म्हणजे ॲसेट आपली काय झाली, बिल्डिंगची व्हॅल्यू वाढली, म्हणजे काय झालं, कॅपिटल प्रॉफिट. आपण बिल्डिंग कशातून खरेदी केली किंवा तयार केली, बनवली, तर कॅपिटलमधून. कॅपिटल म्हणजे शेअर्स विकून आपण पैसे आणतो, त्या पैशातून आपण ॲसेट खरेदी करतो, म्हणून ॲसेटची व्हॅल्यू वाढली. मग म्हणून हे काय करायचं आहे, आपला फायदा झाला, प्रॉफिट झाला, म्हणून आपण इथं ॲड करणार आहोत. इथं 4 नंबरला लिहायचं आहे ॲड अंडर व्हॅल्युएशन ऑफ बिल्डिंग. आणि जर ओव्हर व्हॅल्युएशन असेल तर लेस करायचं. आज इथं फक्त अंडर व्हॅल्युएशन ऑफ बिल्डिंग आहे बाय ₹25,000. अंडर व्हॅल्युएशन ऑफ बिल्डिंग रुपीज आहे 25,000. हा झाला तुमचा कॅपिटल प्रॉफिट. ह्याला आपण टोटल करू. कॅल्क्युलेट करते, 1 मिनिटच. 6,000 प्लस 8,000 प्लस 6,000 प्लस 25,000, प्रॉफिट आला 45,000. किती आला, 45,000. ह्याला म्हणायचं आहे कॅपिटल प्रॉफिट. देअरफॉर कॅपिटल प्रॉफिट. आता प्रॉफिट आला तर लॉस कधी येतो, मी लॉस पण लिहिले. जर हे निगेटिव्ह आन्सर आलं तर लॉस येतो, पुढे गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. पण आपल्याला आन्सर फाइंड करायच्या अगोदर समजत नाही प्रॉफिट आहे का लॉस आहे, म्हणून मी इथं प्रॉफिट अँड लॉस लिहिलं आहे. बट हा आहे कॅपिटल प्रॉफिट. ही अमाऊंट आपली कॅपिटल प्रॉफिट. हे आपल्याला काय करायचे आहे, ह्या रेशोमध्ये डिवाइड करायचे आहे दोघांना. मग आपण इथं म्हणणार आहोत कॅपिटल प्रॉफिट अमाऊंट आहे ₹45,000. आता आपण काय करणार आहोत, तर त्यांना डिवाइड करणार आहोत. तर स्केल घेते. दोघांना आपण डिवाइड करणार आहे. तर कसं करणार बघा, इथं ह्या बाजूला जी हे होल्डिंग कंपनी आहे, येस लिमिटेड, ती ह्या बाजूला घ्यायची होल्डिंग कंपनी, आणि अमाऊंट घ्यायची 45,000. आणि हा रेशो आहे होल्डिंग कंपनीचा 11/12. आणि ह्या बाजूला घ्यायची सबसिडरी कंपनी, तिचं नाव आहे डब्ल्यू लिमिटेड, अमाऊंट घ्यायची 45,000. आणि आता तिचा रेशो, आता सबसिडरी कंपनीचा रेशो किती असेल बघा. आता जर समजा 11/12 आहे, म्हणजे हा 12 कसा आला, तर आपण रेशो लिहिताना कसा लिहितो, 11मध्ये काहीतरी ॲड करायचं आहे, आपल्याला माहिती नाही काय ॲड करायचं, म्हणजे हा डिनॉमिनेटर येतो. मग 11 + 1 केले की 12 येतं, म्हणजे रेशो काय आहे 11:1. म्हणजे ह्या दोघांचं ॲड केलं की डिनॉमिनेटर येतो. मग इथं येणार आहे 11/12 आणि हा 1/12. हा आहे सबसिडरी कंपनीचा रेशो 1/12. आता आपल्याला ह्याला डिवाइड करायचं आहे. किती येतं आहे बघू, 45,000 डिवाइड बाय 1/12 म्हणजे डिवाइड बाय 12, 3,700 रुपीज, 3,750. आता इकडं करूया आपण, इकडं कसं येईल बघा, 45,000 इंटू 11, हे आन्सर आलं डिवाइड बाय 12, 41,250. हे आलं आपलं कॅपिटल प्रॉफिट. आता मग हे कुठल्या वर्किंग नोटला जाणार आहे, तर गुडविलच्या. जेव्हा तुम्ही गुडविलची वर्किंग नोट कराल तिथं जाणार आहे, आणि ही अमाऊंट तुमची लेस होणार आहे, हे लक्षात ठेवा. इथं लेसचं साईन रेड पेननी जे पण केलं आहे हे तुम्हाला समजण्यासाठी मी केलं आहे. आणि हे जाणार आहे मायनॉरिटी इंटरेस्टच्या वर्किंग नोटला.
मायनॉरिटी इंटरेस्टच्या वर्किंग नोटला म्हटलेलं आहे मी, आणि हे तिथं प्लस होणार आहे, हे लक्षात ठेवा. प्लस काय होणार आहे? प्लस. मी रेड पेनने इथं मार्क करून ठेवलेलं आहे. नेक्स्ट तुमचं जी वर्किंग नोट आहे ती कॅपिटल प्रॉफिट नंतर रेव्हेन्यू प्रॉफिटची. खाली मी लिहिणार आहे, बसेल बहुतेक इथं, स्टेटमेंट ऑफ रेव्हेन्यू प्रॉफिट. रेव्हेन्यू प्रॉफिट. आता रेव्हेन्यू प्रॉफिट किती आला? आपण वर्किंग नोट केलेली आहे बघा. इथं रेव्हेन्यू प्रॉफिट आलेला आहे 6000. तर 6000 परत दोघांना वाटायचं आहे ह्याच रेशिओमध्ये. मग आपण इथं लिहिणार आहोत रेव्हेन्यू प्रॉफिट ₹6000. परत आपण त्याला डिवाइड करणार आहे. इथं येईल यस लिमिटेड होल्डिंग कंपनी आहे, आणि ह्या साईडला येईल डब्ल्यू लिमिटेड. अमाऊंट आहे 6000 इंटू रेशिओ आहे बघा इथं 1/12. इथं पण तसंच येईल 6000 इंटू त्याचा रेशिओ आहे 11/12. मग आपण हे कॅल्सीवर करून बघू किती येतं आहे. 6000 इंटू 11 डिवाइड बाय 12, 5500 रुपीज 5500. आणि इकडं किती येईल बघा, 6000 डिवाइड बाय 12, 500. तर आता इथं बघा, हे जे 500 रुपीज आले हे कुठं जाणार आहे? मायनॉरिटी इंटरेस्टला प्लसच होणार आहे. मग मी इथं ब्रॅकेटमध्ये लिहिते मायनॉरिटी इंटरेस्ट. आणि हे जे वर्किंग नोट तुमची जाणार आहे रेव्हेन्यू प्रॉफिटची, ती कॉन्सोलिडेटेड प्रॉफिट अँड लॉस. P&L लिहिलेलं आहे, तिथं जाणार आहे. तर हे तुमचं प्लस होणार आहे, आणि हे पण तुमचं प्लस होणार आहे, हे लक्षात ठेवा. आता ही कुठल्या वर्किंग नोटला जाणार आहेत 500 रुपीज? त्याला म्हणायचं आहे रेव्हेन्यू प्रॉफिट मायनॉरिटी इंटरेस्टच्या वर्किंग नोटला. आणि हे कॉन्सोलिडेटेड प्रॉफिट अँड लॉसच्या वर्किंग नोटला जाणार आहे. तुम्ही म्हणणार आहात रेव्हेन्यू प्रॉफिट 5500 आणि ॲड करणार आहे, हे लक्षात ठेवा. आता नेक्स्ट वर्किंग नोट आहे गुडविलची. आपल्याला पुढं फाईंड करायचे आहे स्टेटमेंट ऑफ गुडविल. स्टेटमेंट ऑफ गुडविल सॉरी मायनॉरिटी इंटरेस्ट 4, 5. मायनॉरिटी इंटरेस्ट झाल्यावर गुडविल. तर स्टेटमेंट ऑफ मायनॉरिटी इंटरेस्ट. मायनॉरिटी इंटरेस्टचा अर्थ आहे की जी डब्ल्यू लिमिटेड आहे, थांबा इथं एक सांगायचं राहिलं, हे यस आणि डब्ल्यूचा रेव्हेन्यू प्रॉफिट होता, म्हणून आपण इथं यस आणि डब्ल्यू लिमिटेड ह्या दोघांचं हे स्टेटमेंट आहे. कारण रेव्हेन्यू प्रॉफिट यसला पण आहे, डब्ल्यूला पण आहे, दोघांचा पण आहे. पण हा जो कॅपिटल प्रॉफिट हे कशावरून घेतलं सगळी व्हॅल्यू? तर डब्ल्यू लिमिटेडवर, आणि मग दोघांना डिवाइड केलेलं आहे, म्हणून मी इथं डब्ल्यू लिमिटेड म्हणलं. हे जे मायनॉरिटीचं स्टेटमेंट आहे हे डब्ल्यू लिमिटेडचंच आहे. इथं ज्या पण व्हॅल्यू तुम्ही घेणार आहात त्या डब्ल्यू लिमिटेडच्या घेणार आहात. आता डब्ल्यू लिमिटेडचं मायनॉरिटी इंटरेस्ट काढताना त्यांचे शेअर्स किती राहिले ते बघायचं आहे. तर बघा इथं आपण घेतलेलं होतं, कुठं गेलं, हां, त्यांचे शेअर्स किती होते? तर 6000 नंबर ऑफ शेअर्स होते 6000. त्यातले बघा इथं पण लिहिलं आहे आपण 6000 शेअर्स होते, त्यातले 5500 शेअर्स कुणी घेतले? हे डब्ल्यू लिमिटेडचे शेअर्स होते, शेअर्स आहेत 6000. त्यातले 5500 शेअर्स यस लिमिटेडने ॲक्वायर केले किंवा परचेज केले.
मग त्यांच्याकडे डब्ल्यू लिमिटेडकडे शेअर्स किती राहिले तर 500 शेअर्सच त्यांच्याकडे राहिले. एका शेअर्सची व्हॅल्यू 10 रुपीज आहे. नंबर ऑफ शेअर्स आहेत 500. नंबर ऑफ शेअर्स कोणाकडे आहेत तर इन डब्ल्यू लिमिटेड. डब्ल्यू लिमिटेडचे एवढे शेअर्स रिमेनिंग आहेत, शिल्लक राहिलेले आहेत. एका शेअर्सची व्हॅल्यू सांगितली ₹10 ईच. मग किती झालं बघा, 5 × 1 = 5, 1 2 3 3 0, 5,000 रुपये हे झाली त्यांची फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू. तर एवढे शेअर्स कुणाकडे आहेत आता तर ते आहेत डब्ल्यू लिमिटेडकडं, एवढे 5,000चे शेअर्स. तर आता जेव्हा मायनॉरिटी इंटरेस्ट काढताना त्यांचं कॅपिटल बघायचं आहे, त्यांच्याकडे शेअर्स किती होते, त्यांचा प्रॉफिट किती होता, आता रेव्हेन्यू प्रॉफिट किती, कॅपिटल प्रॉफिट किती, मग झालं तुमचं मायनॉरिटी इंटरेस्ट. मायनॉरिटी इंटरेस्टमध्ये पहिलं येतं त्यांनी काय केलेलं आहे, फेस व्हॅल्यू त्यांच्याकडे किती आहे, शेअर्स किती आहेत म्हणजे पैसे किती आहेत स्वतःचे. म्हणून आपण हे डब्ल्यू लिमिटेडचं घेत आहोत, फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स हेल्ड बाय मायनॉरिटी. फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स हेल्ड बाय मायनॉरिटी. मायनॉरिटी म्हणजे डब्ल्यू लिमिटेड. किती आहे बघा, आपण इथं काढलं तर 5,000. आपण इथं लिहिणार आहोत 5,000. आणि तुम्हाला कळावं म्हणून मी इथं लिहिणार आहे, त्यांचे शेअर्स होते 6,000. इथं आहे बघा 6,000. त्यातले गेले त्यांचे शेअर्स किती तर 5,500. यस लिमिटेडनं खरेदी केले, घेतले त्यातले, म्हणजे त्यांच्याकडे राहिले 500 शेअर्स इंटू ₹10 ईच. हे असं आलं आपले 5,000 फेस व्हॅल्यू होती. मग कॅपिटल प्रॉफिट बघा मायनॉरिटीचं किती आहे 3,750. त्याच्यामध्ये ॲड करायचा प्रॉफिट, म्हणजे हे सगळे कॅपिटलचे पैसे एवढे आहेत, प्रॉफिटचे पैसे, कॅपिटल प्रॉफिटचे पैसे किती आहेत आणि रेव्हेन्यू प्रॉफिटचे पैसे किती आहेत, म्हणजे ॲक्च्युली त्यांचा प्रॉफिट आहे, म्हणजे त्यांच्याकडे तेवढे पैसे आहेत. कोणाकडे डब्ल्यू लिमिटेडकडे. म्हणून आपण इथं लिहिणार आहे ॲड कॅपिटल प्रॉफिट. किती आहे बघा कॅपिटल, मायनॉरिटी डब्ल्यू लिमिटेडचं बघतोय म्हणून इथलं लक्षात घ्या 3,750. अजून त्याच्यामध्ये ॲड काय करणार आहे आपण रेव्हेन्यू प्रॉफिट. इथं लिहिले बघा मायनॉरिटी इंटरेस्टच्या वर्किंग नोटला जाणार आहे, म्हणून इथं लिहिणार आहे आपण रेव्हेन्यू प्रॉफिट. किती आहे बघा 500 रुपीज. इथं दिसतोय तुम्हाला 500 रुपीज. ह्याची टोटल करायची, त्याला नाव द्यायचं मायनॉरिटी इंटरेस्ट. असं पण येऊ शकतं ओरली. 7 आणि 5 12, 8 आणि 1 9, 9,250. त्याला म्हणायचं आहे मायनॉरिटी इंटरेस्ट. हे कुठं जाणार आहे तुमच्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, हे लक्षात ठेवा. ह्याचं पोस्टिंग होणार आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. मी रेड पेनी जे पण केलं आहे ते तुम्हाला समजावं म्हणून केलेलं आहे. तर हे जाणार आहे बॅलन्स शीट, B/S म्हणजे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. नाव येणार आहे मायनॉरिटी इंटरेस्ट 9,250. जेव्हा तुम्ही कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बनवाल तेव्हा. त्याच्यासाठी आपण वर्किंग नोट करतो, ही तुम्हाला पहिली व्हॅल्यू मिळाली बॅलन्स शीटची. त्याच्यानंतर आहे स्टेटमेंट ऑफ गुडविल. 6 नंबरचा आहे स्टेटमेंट ऑफ गुडविल. आता आपल्याला माहिती नाही गुडविल येईल का कॅपिटल रिझर्व, दोन्ही नावं लिहून ठेवायची. आर लिहिले मी, ऑब्लिक टाकले, कॅपिटल रिझर्व. ह्या दोघातलं काय पण येऊ शकतं. जर निगेटिव्ह आन्सर आलं तर रिझर्व आणि रिझर्व लायबिलिटीला येतो. जर पॉझिटिव्ह आन्सर आलं म्हणजे प्लस आलं तर ते तुमचं गुडविल असेल. आता तुम्ही क्वेश्चनमध्ये बघायचं आहे की आता हे जे करतोय, थांबा इथं 1 मिनिट मी इथं लिहून ठेवते. हे आहे यस लिमिटेडचं. यस लिमिटेड ओनली होल्डिंग कंपनीचं हे स्टेटमेंट आहे. तर आता आपण काय करायचं आहे बघा, जे बुकमध्ये तुम्हाला इथं सांगितलेलं आहे इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स, नेहमी इथले शेअर्स घ्यायचे. ही आहे त्यांची कॉस्ट प्राईस. कॉस्ट प्राईस त्यांची किती होती शेअर्सची तर 1,10,000. तर मग इथं लिहायचं आहे तुम्हाला कॉस्ट ऑफ शेअर्स परचेस बाय यस लिमिटेड. नुसतं तुम्ही कॉस्ट ऑफ शेअर्स लिहिलं तरी चालेल. कॉस्ट ऑफ शेअर्स परचेस्ड बाय यस लिमिटेड किती आहे तर 1,10,000.
आता काय करायचं आहे की त्यांनी शेअर्स किती ॲक्वायर केलेले होते तर 5500. आपण इथं बघा लिहिलेलं आहे किती शेअर्स ॲक्वायर केले त्यांनी 5500. एक शेअर्स कितीला केला आहे तर 10 रुपयाला इंटू 10 ईच म्हणजे किती येतं आहे 55 वन जा 55 1230 म्हणजे 55,000 रुपीज ही त्यांची झाली व्हॅल्यू. ही फेस व्हॅल्यू आहे. ही फेस व्हॅल्यू आपल्याला ह्याच्यातून मायनस करायची आहे कॉस्ट प्राईसमधून. तर इथं लिहायचं आहे लेस. आता लिहिताना काय लिहायचं नीट बघा. लेस फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स हेल्ड बाय इथं लिहूया फेस व्हॅल्यू बाय शेअर्स परचेस्ड. नुसतं इथं वर कॉस्ट ऑफ शेअर्स लिहिलं आणि खाली फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स लिहिलं तरी पण चालू शकतं. फेस व्हॅल्यू परचेस्ड बाय यस लिमिटेड. आता ह्याची व्हॅल्यू कशी आली. नंबर ऑफ शेअर्स होते 5500 इंटू ₹10 ईच. अमाऊंट आहे 55,000. लेस करतोय काळजीपूर्वक करा. लेस करतोय आपण कॅल्सीवर करूया. 1,10,000 मायनस 55,000 आन्सर आला 55,000. आता अजून संपलेलं नाही आहे आन्सर. आता काय करणार आहोत आपण इथं बघा वर्किंग नोट करताना आपण लिहिलंय कॅपिटल प्रॉफिट काय होतं लेस होतो कुठल्या स्टेटमेंटला गुडविलच्या स्टेटमेंटला. नाव काय येईल कॅपिटल प्रॉफिट. इथं म्हणायचं आहे थांबा आपण खाली घेऊया थोडं. लेस कॅपिटल प्रॉफिट कोणाचा घ्यायचा तर यस लिमिटेडचा. आपण इथं लिहिलं आहे बघा यस लिमिटेड. यस लिमिटेडचा कॅपिटल प्रॉफिट आहे 41,250. लेस करायचं आहे आपल्याला 41,250. 750 2 आले 3 3,000 13,750. तर हा आहे तुमचं. आता हे प्लसमध्ये आलं. इथं कुठं निगेटिव्ह आलं आहे का आन्सर. जर समजा 55,000मधून हे मायनस नसतं झालं तर मग कॅपिटल रिझर्व्ह आलं असतं. पण मायनस होतं आहे 55,000मधून कॅपिटल प्रॉफिट लेस होतो आहे. अमाऊंट तुमची प्लसमध्ये येते म्हणून ह्याला म्हणणार आहोत आपण गुडविल. ही येणार आहे तुमच्या बॅलन्स शीटच्या ॲसेटला. ॲसेटला येईल 13,750 गुडविल म्हणून नाव येणार आहे त्याला गुडविल. त्याच्यानंतर मला वाटतं एक रेव्हेन्यू प्रॉफिट आला आहे. हा जातो कॉन्सॉलिडेटेड प्रॉफिट अँड लॉसला. ती पण तुमच्या यस लिमिटेडचंच असणार आहे. त्याच्या खाली लिहूया कॉन्सॉलिडेटेड प्रॉफिट अँड लॉस. आता आहे यस लिमिटेड. आता यस लिमिटेडचा प्रॉफिट अँड लॉस घ्यायचा आहे आपल्याला की जो तुमच्या बॅलन्स शीटला दिलेला आहे. बघा बरं बॅलन्स शीटला जो प्रॉफिट अँड लॉस दिलेला आहे तर हा होता 12,000. बट ह्यातला 12,000च्या 12,000 त्यांचा नाही आहे म्हणून तुम्ही काय करणार आहात. आपण इथं एक वर्किंग नोट केलेली आहे बघा. हा 6,000 रुपये प्रॉफिट आहे. हा एक आहे आणि दुसरा एक इथं बघा नीट बघा. आता यस लिमिटेडचा प्रॉफिट जर्नल रिझर्व त्यांच्या बॅलन्स शीटला जाईल. नीट लक्षात ठेवा जर्नल रिझर्व कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटला जाईल. शेअर्स कॉन्सॉलिडेटेड आता तुम्हाला समजावं म्हणून ना मी थोडंसं इथं सांगते बघा. हे शेअर्स आपण घेतले हे तुमच्या बॅलन्स शीटला येणार नाही. हा रिझर्व पण आपण वर्किंग नोटला घेतला आहे तर हे पण येणार नाही. त्याच्यानंतर हा पण प्रॉफिट आपण वर्किंग नोटला घेतला आहे हा पण येणार नाही. हा पण आपण वर्किंग नोटला घेतला आहे हा पण येणार नाही. फक्त बॅलन्स शीटला तुमच्या 5,000 रुपीज येणार आहेत कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटला डब्ल्यू लिमिटेडचे. यस लिमिटेडचं हे 2 लाख रुपीज बॅलन्स शीटला येणार आहे. जर्नल रिझर्व बॅलन्स शीटला येणार आहे. क्रेडिटर्स बॅलन्स शीटला येणार आहेत. हे पण इकडचे येणार आहेत. आणि प्रॉफिट अँड लॉस आहे हा कुठे येणार आहे आत्ता वर्किंग नोटला येणार आहे. इथं जे आपण वर्किंग नोट करतोय ना इथं येणार आहे प्रॉफिट अँड लॉस. इथं लिहायचं आहे फर्स्ट प्रॉफिट अँड लॉस. तारीख टाकायची आहे 1 एप्रिल.
2024. 24चा इथं बुकमध्ये आहे बघा, 24चा प्रॉफिट आहे. यस लिमिटेडचा घेतो आहे आपण, इथं लिहिलं आहे यस लिमिटेड. अमाऊंट आहे त्याची प्रॉफिट अँड लॉसची 50,000. थांबा 1 मिनिट, मला नेट बघू द्या. हे जर्नल रिझर्व आहे. प्रॉफिट अँड लॉस जर्नल रिझर्व, प्रॉफिट अँड लॉस आहे 25,000. 25,000 25,000 रुपये. त्याच्यानंतर एक प्रॉफिट अँड लॉस आहे, हा पण त्यांचा घेतो आपण. हे 12,000 नाही, 12,000 रेव्हेन्यूला गेला आहे. हा प्रॉफिट कुणाचा, तर यस लिमिटेडचा. यस लिमिटेडचा तुम्ही घेतलेला नाही, तो प्रॉफिट इथं येणार आहे, तो ॲड होणार आहे. म्हणजे आपल्याला यस लिमिटेडचा टोटल प्रॉफिट काढायचा आहे. ॲड प्रॉफिट अँड लॉस. तारीख टाकायची आहे 2024. 2025 अमाऊंट आहे 40,000. आणि ह्याच्यामध्ये अजून एक बघा आपण लिहिलेलं आहे, कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटला रेव्हेन्यू प्रॉफिट काय होतो, ॲड होतो. मग इथं येणार आहे 3 नंबरला ॲड रेव्हेन्यू प्रॉफिट. कोणाचा, तर यस लिमिटेडचा. किती आहे बघा, 5,500. इथं मी काढलेलं आहे खाली बघा, इथं रेव्हेन्यू प्रॉफिट 5,500 ॲड करायचं आहे. रेव्हेन्यू प्रॉफिट झालं. आता आपल्याला बघायचं आहे त्याची टोटल किती येते. मी फक्त चेक करते, बरोबर आहे 70,500. 70,500 येत आहे. 5 आणि 5 10, 4 आणि 2 6 आणि 1 7, 75,000. हे आहे ह्याला म्हणायचं आहे प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस. आणि हे येणार आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. हे एक अमाऊंट तुमच्या बॅलन्स शीटला येणार आहे. कॅन्सॉलिडेटेडला 1 2 3 हे येणार आहे मायनॉरिटी इंटरेस्ट लायबिलिटीला, गुडविल ॲसेटला, प्रॉफिट अँड लॉस लायबिलिटीला. हे 3 व्हॅल्यू फाईंड करण्यासाठी आपण वर्किंग नोट केली. आता आपल्याला एक बॅलन्स शीट प्रिपेअर करायची आहे. तर 2च मिनटात मी एक बॅलन्स शीट प्रिपेअर करते. इथं वर आपल्याला लिहायचं आहे कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2025. 25ला आपली बॅलन्स शीट किती होती ते लिहायचं आहे. हे किती अमाऊंट आहे बॅलन्स शीटची ते लिहायचं आहे. मग वर लिहिताना लिहायचं आहे कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट of YES Limited and its subsidiary W Limited as on 31st March 2025. इथं आपल्याला सिरियल नंबर टाकायचा आहे. पर्टिक्युलर्स, नोट नंबर, रुपीज अँड रुपीज. ही झाली आपली बॅलन्स शीट. सगळ्यात पहिलं आपल्याला ॲथोराइज कॅपिटल घ्यायचं असतं. आज आपल्याला क्वेश्चनमध्ये ॲथोराइज कॅपिटल दिलेलं नाही. तुम्ही डायरेक्ट आता इथं जे कॅपिटल घेणार आहे ते बॅलन्स शीटवरून घ्यायचं आहे. तुम्ही ॲथोराइज कॅपिटल पण तेवढंच आहे आणि हे पण कॅपिटल तेवढंच आहे. बघा हे कॅपिटल घ्यायचं आहे यस लिमिटेडचं. आपण ह्याला क्रॉसची साईन केली. तुम्हाला मी मगाशी सांगितलं इथलं काय येणार आहे, फक्त डब्ल्यू लिमिटेडचं फक्त क्रेडिटर्स येणार आहे. यस लिमिटेडचं कॅपिटल बॅलन्स शीटला येणार आहे, रिझर्व्ह बॅलन्स शीटला येणार आहे, क्रेडिटर्स बॅलन्स शीटला येणार आहे, बाकीचं काही येणार नाही. पाहिजे तर ह्याला तुम्ही क्रॉसची साईन करू शकता, कारण हे वर्किंग नोटला तुम्ही घेतलेलं आहे म्हणून. तर मग आता आपण बॅलन्स शीट बनवताना इथं लिहायचं आहे. आपण असं पण लिहू शकतो. पहिलं आपण म्हणतो इक्विटी शेअर्स अँड लायबिलिटीज. तुम्ही इथं असं 1 पण काय पण ए म्हणू शकता, 1 म्हणू शकता. इक्विटी अँड लायबिलिटी, इक्विटी अँड लायबिलिटीज. त्याच्यामध्ये एक ए म्हणूया आपण शेअर कॅपिटल किंवा इक्विटी फंड पण असं म्हणतात. आपण म्हणूया शेअर कॅपिटल.
पहिलं लिहूया ॲथोराईज कॅपिटल. ॲथोराईज कॅपिटल एवढंच होतं आणि इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटल पण एवढंच आहे, फक्त म्हणताना आपण म्हणतो त्याला ॲथोराईज, ॲथोराइज्ड कॅपिटल. आता आपल्याला खाली लिहावं लागतं नंबर ऑफ शेअर्स किती आहेत. तर नंबर ऑफ शेअर्स बघा, हे 2 लाख कॅपिटल आहे, एक शेअर्स 10 रुपयाचा आहे. म्हणजे काय करायचं आहे, नंबर ऑफ शेअर्स आपण कसं काढतो, तर कॅपिटल अमाऊंट डिवाइड बाय ईच शेअर. एक शेअर्स आहे 10 रुपयाचा, म्हणजे नंबर ऑफ शेअर्स आहेत 20,000 रुपये. 20,000 नंबर ऑफ शेअर्स. तुम्ही इथं म्हणू शकता ब्रॅकेटमध्ये 20,000 ऑफ रुपीज, 20,000 शेअर्स म्हणूया आपण, शेअर्स ऑफ रुपीज 10 ईच. म्हणजे काय झालं, 20,000 इंटू 10, 2 लाख रुपीज. तुम्ही बाहेर लिहू शकता इथं 2 लाख रुपीज, आणि ह्याला डबल अंडरलाईन करून सोडून द्यायचं आहे, कारण ते ॲथोराइज कॅपिटल आहे म्हणून. त्याच्यानंतर इथं बघायचं आहे इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटल. ए नंतर आपण त्याला बी म्हणू शकता, किंवा ए शेअर कॅपिटल, त्याच्यामध्ये एक ॲथोराइज कॅपिटल, 2 आहे इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटल. तर इथं आहे बघा इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटल, इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटल. आता अमाऊंट इथं बघायचं, ह्याचेच शेअर्स आहेत, आत्ताच आपण काढले तेच परत येणार आहे खाली. 20,000 नंबर ऑफ शेअर्स, 20,000 शेअर्स ऑफ रुपीज 10 ईच. किती आला मग, 2 लाख. इथं ह्याच्या समोर लिहायचं आहे सबस्क्राईब कॅपिटलच्या समोर 2 लाख रुपीज. त्याच्यानंतर जर्नल रिझर्व घ्यायचा आहे कोणाचा, तर यस लिमिटेडचा. इथं लिहिणार आहे मी जर्नल रिझर्व, किंवा तुम्ही इथं मायनॉरिटी इंटरेस्ट घेऊया आपण, कारण ते कॅपिटलचाच भाग आहे. तर आपण इथं वर्किंग नोटमध्ये बघा मायनॉरिटी इंटरेस्ट घेतलेला आहे. मायनॉरिटी इंटरेस्ट आहे 9,250. ते पहिलं घेऊया, मग खाली घेऊया आपण. 3 नंबरला लिहू मायनॉरिटी इंटरेस्ट. मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणजे हे डब्ल्यू लिमिटेडचं काय आहे, कॅपिटल आहे. किती आहे, 9,000, किती आहे 9,250. आता आपण काय म्हणू, हे झालं कॅपिटलचा प्रकार. त्याच्यानंतर लिहिणार आहोत रिझर्व. ह्याला आपण शेअर कॅपिटल ए म्हणले, आता आपण बी म्हणू शकतो ह्याला रिझर्व अँड सरप्लस. रिझर्व अँड सरप्लस. सरप्लस म्हणजे प्रॉफिट, आणि सगळ्या प्रकारचे रिझर्व आणि सगळ्या प्रकारचा प्रॉफिट, म्हणजे जो प्रॉफिट कॅपिटल प्रॉफिट वगैरे आपण काढलेला आहे तो. तर रिझर्व एकच आहे, जर्नल रिझर्व 50,000. तुम्हाला कळावं म्हणून मी लिहिणार आहे कोणाचा घेतला आहे तो, जर्नल रिझर्व. आता तुम्हाला इथं कळावं म्हणून ना मी रेड पेनने मेन्शन करणार आहे, तुम्ही बुकमध्ये करायचं नाही. हे होतं मायनॉरिटी इंटरेस्ट डब्ल्यू लिमिटेड, डब्ल्यू लिमिटेडचं होतं, आणि हे आहे यस लिमिटेड. हे कॅपिटल आहे ते इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटल यस लिमिटेड. काहीतरी एस डब्ल्यू तुमच्या लक्षात राहायला पाहिजे कोणाचा आपण घेतोय. जर्नल रिझर्व इथं डब्ल्यू लिमिटेडचा येत नाही, कारण आपण ते वर्किंग नोटमध्ये घेतलेलं आहे, परत घेऊ नका. त्याच्यानंतर प्रॉफिट आहे का कुठल्या प्रकारचा इथं, तर नाही, कारण त्याची वर्किंग नोट आपण केलेली आहेत म्हणून. त्याच्यानंतर येतं इथं क्रेडिटर्स आहेत, त्याला आपण काय म्हणतो, सी म्हणू, करंट लायबिलिटी. आता बघा वर्किंग नोटमध्ये हे एक बॅलन्स शीटला येणार आहे प्रॉफिट अँड लॉस, तो लिहायचा राहिला 70,500. आपण जर्नल रिझर्व एक म्हणू, आणि दुसरं इथं लिहायचं आपण राहिला जर्नल रिझर्व प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस हा कोणाचा आहे, तर यस लिमिटेड, यस लिमिटेडचा आहे. जर्नल रिझर्व किती आहे यस लिमिटेडचा, 50,000. आपण इथं टाकू 50,000. आणि प्रॉफिट अँड लॉसची वर्किंग नोट आपण इथं केली बघा, हा बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला 70,500. सरप्लस म्हणजे प्रॉफिट 70,500. आता आपण करंट लायबिलिटी घेणार आहोत. इथं घेताना दोघांची पण घ्यायची आहे, यस अँड डब्ल्यू लिमिटेड. मी नुसतं यस अँड डब्ल्यू लिहिले, तुमच्या लक्षात येईल एस अँड डब्ल्यूच आहे. क्रेडिटर्स आहेत यसचे
15,000 खाली इथं म्हणणार आहे. एकच लायबिलिटी आहे, क्रेडिटर्स यस लिमिटेड, डब्ल्यू लिमिटेड. यस लिमिटेडचे आहेत 15 आणि त्यांचे आहेत 5, 15 आणि 5, 15,000 आणि 5,000. आता ह्याला ॲडजस्टमेंट आहे, आपण स्टार केलं आहे बघा इथं. त्याची व्हॅल्यू झाली 20,000. त्याच्यातून इंटर ओईंग्स आपल्याला काय करायचं आहे, कारण त्यांनी सांगितले डेटर्समध्ये इन्क्लूड झालं म्हणजे क्रेडिटर्समधून आणि डेटर्समधून आपण लेस करणार आहे. इथं बुक मी ठेवलेलं आहे बघा, इथं लिहिलं आहे द डेटर्स ऑफ यस लिमिटेड इन्क्लूड ₹5,000 फ्रॉम ड्यू फ्रॉम डब्ल्यू लिमिटेड. म्हणजे हे डेटर्सला पण आपण इथं स्टार केलेलं आहे आणि क्रेडिटर्सला पण आपण स्टार केलं आहे. दोघांमधून पण ते लेस होणार आहे. त्याला म्हणायचं आहे इंटर ओईंग्स, लेस इंटर कंपनी ओईंग्स. अमाऊंट आहे इथं 5,000. ॲडजस्टमेंटमध्ये दिली बघा, बाहेर येतील 15,000. ही झाली आपली लायबिलिटी साईड बॅलन्स शीटची. मी फक्त चेक करते आन्सर आपलं बरोबर आहे का. फक्त अमाऊंट बघते, 2,50,000, 70, 500, 9, 250, त्याच्यानंतर 15 बरोबर आहे. टोटल आहे त्यांची 3,44,750. आपण इथं टोटल करूया, 3,44,750. 750 बरोबर आहे. ह्याला म्हणूया आपण टोटल, ही लायबिलिटीची टोटल. ह्याच्या खाली आपल्याला इथं आपण 1 लिहिलं आहे इक्विटी अँड लायबिलिटी, तर इथं आपण 2 म्हणूया आणि ह्याला म्हणू ॲसेट्स. आपल्या पद्धतीनं लिहा, बुकच्या पद्धतीनं आलंच पाहिजे असं काही नाही आहे. तर ॲसेटला आपण पहिलं घेतो फिक्स ॲसेट, त्याला आपण ए म्हणू. टॅन्जिबल फिक्स ॲसेट, इनटॅन्जिबल. इनटॅन्जिबल फिक्स्ड ॲसेट्स एकच आहे गुडविल, आणि ते आपण वर्किंग नोटमध्ये काढलेले आहे बघा, स्टेटमेंट ऑफ गुडविल. ही गुडविल आलेलं आहे बॅलन्स शीटच्या ॲसेटला 13,750. तर ही व्हॅल्यू इथं लिहिणार आहोत आपण. एकच ॲसेट आहे इनटॅन्जिबल. तरी पण अजून एकदा मी चेक करते. गुडविल आहे 13,750. अजून काय आहे का इथं क्वेश्चनमध्ये बघा. इथं बिल्डिंग इन्व्हेंटरी नाही आहे, तर हे झालं इथं. आता गुडविलच्या नंतर आपल्याला बघायचं आहे फिक्स ॲसेट. फिक्स ॲसेटमध्ये येतं बिल्डिंग्स, बी त्याला म्हणू आपण टॅन्जिबल फिक्स्ड ॲसेट. एकच आहे बिल्डिंग. बिल्डिंगची अमाऊंट दोघांची घ्यायची आहे आपल्याला, 1,50,000 and 65,000. यस लिमिटेड अँड डब्ल्यू लिमिटेड. 1,50,000 यस लिमिटेडची आहे आणि डब्ल्यू लिमिटेडची आहे 65,000. या दोघांचं ॲड करून खाली घ्यायचं. दोघांचं ॲड करून येतं 5, 7, 5, 11 आणि 2, 2,15,000. त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे ॲप्रिसिएशन किंवा अंडर व्हॅल्युएशन ऑफ बिल्डिंग किंवा अंडर व्हॅल्युएशन. अंडर व्हॅल्युएशन ते कुठं लिहिलं आहे बघा, इथं वर सांगितलेलं आहे की 25,000 रुपयांनी तुमची बिल्डिंग वाढली आणि आपण इथे बिल्डिंगला स्टार केलं आहे, म्हणजे 25,000 तुम्हाला ह्याच्यामध्ये ॲड करून बाहेर काढायचे आहेत. 25,000, 1, 2, 3, 0, 5 + 5 10, 2 + 1 3 4, 2,40,000. 2,40,000 बिल्डिंगची व्हॅल्यू. त्याच्यानंतर इन्व्हेंटरीज. आता त्याला आपण म्हणणार आहोत करंट ॲसेट्स. आपण ह्या पेजवर घेऊया. इथं थोडंसं ड्रॉ करते मी एकच मिनटामध्ये. इथं लिहित नाही आता कारण व्हिडिओ लेंदी होईल म्हणून फक्त लाईन ड्रॉ करते. थोडंसंच लागणार आहे. आता लगेच लिहायला सुरुवात करते कारण हे झालं टॅन्जिबल फिक्स ॲसेट, इनटॅन्जिबल फिक्स ॲसेट. त्याच्यानंतर आपण सी म्हणू करंट ॲसेट. करंट
ॲसेट्स. त्याच्यामध्ये एक आहे इन्व्हेंटरीज. एस लिमिटेड अँड डब्ल्यू लिमिटेड. किती आहे बघू आपण, तर बुकमध्ये दिली. इन्व्हेंटरीज आहेत 50,000 आणि 11,000. 50,000 आणि 11,000. 61,000. त्याच्यानंतर दुसरी ॲसेट आहे तुमची डेटर्स. डेटर्सला स्टार आहे, हे दोघांचं ॲड करायचं आहे. इंटर ओईंग आहेत 5,000, ते तुम्हाला लेस करायचे आहेत. मग ह्याच्या खाली आपण म्हणणार आहोत दुसरं आहे डेटर्स. ही अमाऊंट तुम्ही इथं पण लिहू शकता, इथं पण लिहू शकता. एस लिमिटेड, डब्ल्यू लिमिटेड. एस लिमिटेडचे डेटर्स आहेत 20 and 50. 20,000 and 15,000. 15 बरोबर आहे. दोघांचं ॲड करून आतमध्ये घेऊया. 5, 2 आणि 1, 3, 35,000. त्याच्यामधून लेस करायचं आहे इंटर ओईंग, जे तुम्ही क्रेडिटर्समधून केले ना बघा. इथं इंटर ओईंग्स, इंटर कंपनी ओईंग्स 5,000, तेच तुम्हाला डेटर्समधून पण करायचे आहेत. मग इथं तुम्ही म्हणणार आहात लेस इंटर कंपनी ओईंग्स 5,000, म्हणजे आउटरला येणार आहे 30,000. आता आपल्याला ॲसेटची टोटल करायची आहे. काय राहिलं आहे का, तर नाही. ॲसेट आपली बॅलन्स शीट इथं बघा संपलेली आहे. बिल्डिंग झालं, इन्व्हेंटरी झालं, डेटर्स झालं आणि गुडविल झालं. आता आपण इथं वर्किंग नोटमध्ये बघा, हे बॅलन्स शीटला घेतलं, हे बॅलन्स शीटला घेतलं, हे ॲसेटला, हे लायबिलिटीला, हे लायबिलिटीला. ह्या 3 वर्किंग नोट आपल्याला बॅलन्स शीटसाठी लागणार होत्या, म्हणून एवढं वर्किंग केलं. तर आता आपली बॅलन्स शीटच्या ॲसेटची टोटल बघूया किती येते. जर बॅलन्स शीटच्या ॲसेटची टोटल आणि लायबिलिटीची टोटल बरोबर असेल तर आन्सर आपलं बरोबर असेल. फक्त चेक करूया अमाऊंट बरोबर येते का. 2,40,000 आलं. गुडविल आहे 13,750 बरोबर आहे. 61,000 बरोबर आहे. 30,000 बरोबर आहे. आन्सर इज करेक्ट. 3,44,750 ही झाली आपली ॲसेटची टोटल. तर आपण त्याला म्हणलं टोटल. ही होती लायबिलिटीची टोटल. तर अशा पद्धतीनं आपल्याला होल्डिंग कंपनी, खूप सोपा लेसन आहे. फक्त तारीख नीट बघा आणि कॅपिटल प्रॉफिटला काय येतं ते नीट बघा. हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.